का अक्रम भाऊ? ए भाऊ काय रे, कसं काय बऱ्याच दिवसांनी? हा मस्त आहे. बाकी काय चाललंय? काय नाही. अरे इथं काय थांबलाय, चल ना बाबा ग्रुप मध्ये. अरे भाऊ, सध्या ते दुसऱ्या पक्षाचं काम करायला लागलेत आणि मी दुसऱ्या पक्षाचं काम करतोय, प्रचार करतोय, म्हणून आमचं जरा बोलचाल बंद आहे. मी बोलत नाही त्यांच्यासोबत. येडाबिडा झालाय का रे? मैत्रीमध्ये कुठे प्रचार निवडणूक हे ते आणतोय. चल येडा झाला का? कुठे चालले? बसा. कुठे चालले लगेच उठून? दादा तुम्ही मोठे आहेत म्हणून तुमचा आम्ही मान राखतो, पण हा जेव्हापासून आहे ना दुसऱ्या पक्षाची कामं करायला लागलाय ना तेव्हापासून आम्ही नाही बोलू त्याच्याशी. अरे कसलं इलेक्शन, कसलं प्रचार? 4 दिवसाच्या इलेक्शन साठी तुम्ही लोक लहानपणाची मैत्री विसरता होय रे? अरे इलेक्शन येतील जातील, एकमेकाला आपल्याला मदतीला जायचं एकमेकांसाठी, ना की हे नेते लोक येणार आहेत. लक्षात ठेवलं का? अरे ह्याला दुसऱ्या नेत्याचे विचार आवडले, तुम्हाला दुसऱ्या नेत्याचे विचार आवडले, म्हणून तुम्ही त्याचा प्रचार करता, हा त्याचा प्रचार करतो. इलेक्शन झाल्यानंतर आपण एकमेकांसाठी चौकामध्ये आपण आपल्याला कामाला येणार आहेत. भाऊ तू बरोबर बोलतोयस, ते पटलं आपल्याला. मला एक सांग, उद्या समजा इलेक्शन संपल्यावरती आपल्याला कोणाला काय अडचण आली, आपण एकमेकांसाठी येणार आहे रे, ना की हे कुठला पक्ष कुठला नेता हे विचारत पण नाही आपल्याला. त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, येतील जातील इलेक्शन, पण जपून ठेवायला पाहिजे रिलेशन. त्यामुळे आता इथून पुढे लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांचा एकच पक्ष, मित्र पक्ष. सॉरी भाऊ, सॉरी सॉरी, मी बोलत नव्हतो तुमच्याशी. काय विषय नाही, माझं चुकलं, मला माफ करा. आपण आहे ना, भले तुम्ही दुसऱ्या पक्षाचा प्रचार करा, मी दुसऱ्या पक्षाचा प्रचार करतोय, पण संध्याकाळी आपण रोज चौकात भेटायचं, एकत्र जेवायचं, गप्पा गोष्टी हाणायचं. 100% भाऊ, ना कुठला 100%. पक्ष आपला, ना कुठला नेता आपला, काय फक्त आपला मित्र चौक पक्ष. आपला. यस मैत्रीचा पक्ष जपून ठेवा. यस. दादा, तो आमचे डोळे उघडलेस, धन्यवाद. Thank you दादा. चला चला.